हो, ग्रामस्थ होऊन द्या ना तुम्ही. काय सांगाल, ग्रामपंचायतीने हा उपक्रम घेतला त्याबद्दल काय पण सांगाल? अतिशय चांगला उपक्रम आहे आणि ह्याच्यात मेन म्हणजे सगळ्यात जास्त जागा याच्या रोडच्या बाजूला आमची आहे. पण आम्ही तयार आहेत, तुम्ही रोड बनवा पण तो कमी बनवू नका. कमीत कमी तो 20 फूट रस्ता आणि 2-2 फूट दोन्ही बाजू गटार त्या झाल्याच पाहिजेत, तरच तो म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढेल. काय उपयोग नाही ना. अतिशय उत्तम विचार आहेत आपले रवी भाऊ, खूपच. हे ग्रामसेवक असताना पण मी त्याला सांगितलं होतं, पहिले तोडा माझा आहे, बाकी नंतर बघू, पहिला रस्ता बनवा. आपल्यासारखे विचार करणारी जनता हे सगळं गावासाठीच आहे ना. गावात यायला रस्ता नाही, तिथं टर्न मारायला गाडी टर्न मारायला पण जमत आज आपल्या नाही. मार्केटमध्ये अपूर्ण रस्त्यामुळे कुडूस ग्रामपंचायतने जो आज जो उपक्रम हाती घेतलेला आहे, खरोखरच वाक्यानं जोगा आहे की कुडूस गावाची आपली जी मेन मार्केट आहे, त्या मेन मार्केटमधून आत येण्यासाठी त्यांनी जो आज शासनाच्या वतीने त्यांनी जो आज जो काय मोजणीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याचं असंच त्यांनी चांगल्या प्रकारे गावाला एक सुसज्ज असं कुडूस घडवावं असे आमचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी ग्रामपंचायतचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानून अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि असंच कुडूस गावाच्या ग्रामपंचायतचं आपलं विकासाचा पाऊल असं पुढे जात राहू. मी अशा सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या ग्रामपंचायतला आणि त्यांनी नेहमीच असं विकासाचं पाऊल पुढे टाकत राहावं ही अशी हे ग्रामस्थ म्हणून मी आपल्या सर्वांच्या ग्वाही देतो. आज कुडूस ग्रामपंचायतने बाजारपेठेचा रस्ता मोजणीचं काम चालू केलं आहे, त्याबद्दल आपली भूमिका काय असेल? नाही, रस्ता तर झाला पाहिजे. रस्ता अनेक वर्षापासून विकास थांबलेला आहे. मूळ रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाहेर जे दुकानदारांनी बाहेर जे गटारीवर जे गटारीच्या बाहेर सुद्धा जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम थांबलं पाहिजे. काही राजकीय व्यवस्थेतले काही लोक आहेत जे हिंसाधारी आहेत, जे अर्धण वृत्तीने वाढत आहेत, ज्यांना वाटते की आम्ही राजा आहोत, अशा लोकांना मी तर म्हणतो हे जे सरकार सध्याचे आहे, जसे मुदस्सर भाऊ उपसरपंच आहेत, डॉक्टर गिरीजी चौधरी आहेत, ह्या लोकांना चॅलेंज देऊन हा रोड खुला केला पाहिजे. हा रोड जोपर्यंत खुला होत नाही तोपर्यंत गावाच्या विकासाला गती येत नाही, हे 100% सत्य आहे. आणि आम्हाला विश्वास आहे, मला नाही तर या गावाला विश्वास आहे की उपसरपंच मुदस्सरजी पटेल आहेत, हे 100% या गावाला विकासाची दिशा देतील अशी लोकांमध्ये गल्लोबोलीमध्ये चर्चा आहे आणि अपेक्षा आहे. या कुडूस गावाचा विकास एकमेव मुदस्सरजी पटेल सर ग्रामपंचायत करेल असा आम्हाला 100% विश्वास आहे.